स्वागत आहे तुमचं शरद सर क्लासरूमला. आणि मित्रांनो, आपण डिस्कस करतो इंडेफिनेट इंटिग्रेशन, त्यामधली एक्सरसाइज नंबर 3.3. आणि आतापर्यंत आपण 3 लेक्चर्स घेतलेत. त्या 3 लेक्चर्स मध्ये क्वेश्चन 1 मधले काही एक्झाम्पल्स घेतलेत. आणि लेक्चर 4 ला जसे की आज मी बोललेलो तुम्हाला किंवा लेक्चर 4 ला लेक्चर नंबर 4 ला आपण काय घेणार आहोत, तर आपण घेणार आहोत टीई वाले प्रॉब्लेम. ते बरोबर ना, मी बोललो तसं ते म्हणून तुम्हाला. ठीक आहे, तर टी म्हणजे काय, तर हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं बघा. आणि ई म्हणजे काय असतं, तर एक्सपोनेन्शियल फंक्शन असतं बघा हे. ठीक आहे, कळलं का. तर मग आता हे जर आणखी व्यवस्थितपणे LIT रूल काय आहे सगळं काही व्यवस्थितपणे माहीत करून घ्यायचं असेल तर तसा एक व्हिडिओ आहे आपला, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे पुरांनो, तर मग जास्त वेळ न घालवता आता हे टीई वाले प्रॉब्लेम आपल्या एक्सरसाइज मध्ये किती नंबरचं एक्झाम्पल आहे, तर आपल्याला हे क्वेश्चन 1 मध्ये एकच एक्झाम्पल आहे पुरांनो 10 नंबरचं. ठीक आहे, आणि क्वेश्चन 2 ला मात्र याचे 3 एक्झाम्पल्स आहेत. 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. हे 3 नंबर तर ओळखू नाही येत, जरासं भल्ल लपून बसायला आहे. ते काय की सबस्टिट्यूशनचं आहे. ठीक आहे, हे लगेच तुम्हाला ओळखायला नाही येणार, ते पण एक्झाम्पल घेऊन घेऊयात आज आपण. ठीक आहे, म्हणजे आज आपण 4 एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. तर मग जास्त वेळ न घालवता मग 10 नंबरचं एक्झाम्पल काय आहे. ठीक आहे, तर ते 10 नंबरचं एक्झाम्पल घेऊन घेऊ फटाफट आपण, आणि त्याच्यानंतर मग आपलं आहेच 1 2 3. ठीक आहे, सो क्वेश्चन 1 example number 10. So what is that? Integral e raised to the power 26 cos 3x dx. ठीक आहे पारे पोट्टे. ठीक आहे, तुम्हाला काय म्हटलं होतं मी, ते वाले प्रॉब्लेम म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे, आता पाहे LIAT मध्ये LIATE मध्ये बरोबर ना, हे पंगत बसवली आहे. हा मानाचा बैल सगळ्यात पहिल्या पंक्तीत, इनवर्स त्याच्यानंतर बसते, बाकी अल्जिब्राइक आणि ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल साऱ्यात शेवटी आहे की नाही, शेवटच्या पंक्तीत जेवते तो आहे की नाही. तर मग पोट्टेव पहा, तर आता आपण 10 नंबरचं एक्झाम्पल डिस्कस करूया. बाकी काय विषय आहे तो नंतर मी हळूहळू तुम्हाला सांगतोच. इंटिग्रेशनच्या प्रॉब्लेमला आय म्हणतात बे, आणि टेन्शनला जाय म्हणतात आहे की नाही. पहा मग आता e raised to the power 26 cos 3x dx दिसतोय पा, व्यवस्थितपणे लक्ष द्या. ठीक आहे, आपण प्रत्येक वेळेस विचारायला जातो पहिलं कोणतं दुसरं कोणतं, कोणाला विचारतो बे, आपण विचारतो LIATले. ठीक आहे, ह्या पंक्तीत नियमानुसार कोण कसा बसेल आहे त्याच्यानुसार आपण त्याला विचारत असतो पोट्टेव. ठीक आहे, मग आता आपण याला बी विचारू ना. ठीक आहे, तसं पाहिलं तर दिसूनच राहिला तो. ठीक आहे, हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे बा, हे cos 3x आहे, आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन जे आहे ते e raised to the power 26 हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. तर मग पोट्टे पहा, आता हे कसं आहे, हे साऱ्यात शेवटी दिसून राहिले पंक्तीत तुम्हाला. ठीक आहे, यायचं काही म्हणणं नसते बिचारायचं, त्याचं म्हणणं असते तुम्ही जसं घेसाल तसं घ्या, फक्त हे 2 लोक लय मानाचे आहात. काऊन, तर याचं कारण आहे की तो व्हिडिओ पाहून घ्या एकदा, मी व्यवस्थितपणे सांगितलं आहे तिकडे. तर पोट्टे, तर e raised to the power 26 आणि cos 3x हे घरच्या सारखे आहेत. म्हणजे काय, याच्यात पहिला दुसरा कोणी घ्या म्हणते, आम्हाला काही घेणं देणं नाही. ठीक आहे, आम्ही तसे बी उत्तर देतो, कसे बी उत्तर देतो. ET घ्या किंवा TE घ्या, जसं आहे तसंही घेतलं तरी चालते म्हणते. तर मग हे कसे आहेत, आपले एकदम इको फ्रेंडली आहेत आहे का नाही. काही टेन्शन नाही यायचं, काही मानापानाचं काम नाही आहे का नाही. तर मग काय उपाशी राहायचं काम नाही यायचं आहे का नाही. तर हे साऱ्यात पंक्तीत शेवटी जेवून राहिले आहे का नाही. तर मग पोट्टे पाहता, हा पहिला आहे, हा दुसरा आहे. मग काय लावता, इंटिग्रेटिंग बाय पार्ट आहे का नाही. फक्त डोकं ठिकाणावर ठेवायचं, शांत ठेवायचं. ठीक आहे, आणि महत्वाचं म्हणजे मोबाईल पुढे फक्त असं पाहत नाही बसायचं. ठीक आहे, काय करायचं, घ्या वही पेन घ्या. ठीक आहे, म्हणजे नोटबुक आणि पेन घ्या आहे का नाही. तर मग हा पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. ठीक आहे, पा होल dx. किती सोपं आहे का नाही. पाठच झाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर आता आम्ही काही बी सांगू, झोपेतून उठवलं तरी आहे का नाही पापुट्टेव. मग आता e raised to the power 26, आता cos 3x चं इंटिग्रेशन काय आहे ते बे, डेरिव्हेटिव्ह नका घेऊ, फक्त काय लय चुका होतात पोट्टे आपल्या. ठीक आहे, डेरिव्हेटिव्हच्या जागी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सांगतो आणि इंटिग्रेशनच्या जागी डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला सांगतो. म्हणून कसं आहे, शुद्धीवर राहायचं. हा पा कॉस्टचं काय होते, साईन होते. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह घेतला असता तर मग मायनस झाला असता, हा 3 मल्टिप्लिकेशन मध्ये गेला असता. ठीक आहे, तर मग पा पोट्टे आता हा मायनस आहे,
याचा डेरिव्हेटिव्ह बे हा जसाच्या तसा, कुत्र्याचं शेपूट, टॉईस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती रे, हा पहा डोक्यावरचा डेरिव्हेटिव्ह किती, टॉईस एक्सचा 2. तर पोट्टे पहा आता हा cos 3x आहे डबल, याच्यासाठी तर काही टेन्शनच नाही, एकदा आला का नाही की मग डबल असं डोक्याला ताप नाही द्यायचा. ठीक आहे. मग आता पोट्टे पहा e रेस टू दी पॉवर टॉईस एक्स साइन 3x अपॉन 3 मायनस 2/3. हा पहा आहे का नाही, याला गमते का अंदर नाही, लॉकडाऊन असलं तरी म्हणते येतो बाहेरून फिरून, ये दांडे खाऊन 2-4 आहे का नाही. पहा तर मग ई रेस टू दी पॉवर टॉईस एक्स साइन 3x आहे का नाही, पण त्याला दांडे बसत नाहीत, त्या शिवाय आली बाहेर ते आहे की नाही. पहा कॉन्स्टंट आहेत ते, कॉन्स्टंट शुड बी इंटिग्रेशनच्या बाहेर येतात, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतात आणि लिमिटच्या बाहेर येतात, तेल कोण अळवणार आहे विचारायला आहे की नाही. पहा ई रेस टू दी पॉवर टॉईस एक्स, आता पहा डबल पहा बोट्टेव, हा पहा हे फंक्शन आलं डबल आलं आहे की नाही, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग अजून काय करायचं आहे, अगेन म्हणजे मी पुन्हा येईन म्हणते काय की नाही, फंक्शन अगेन इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. ठीक आहे, काय नव्हे तर बाय पार्ट्स न आहे का नाही. तर मग पोट्टे हो पहा आता हे पहिलं जसंच्या तसं आहे का नाही, हे सगळं वजू वागवा लागते आपल्याला, आय बरोबर फक्त सोडायचं नाही त्यातलं काही. ठीक आहे, काय होते संघ वागवता वागवता एखादं काही सुटलं त्यातलं की मग शेवटी अडचण होते आपल्याला आहे का नाही. पहा म्हणून जसंच्या तसं वागवा ते संघ, मायनस 2/3 आहे का नाही. आता डबल हा पहिला दुसरा, मग काय म्हणते आपला इंटिग्रेशन बाय पार्ट्स, काय म्हणते पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन होल dx. हा डब्बा कंप्लीट करा. ठीक आहे, वाऱ्यावर सोडायचं नाही त्याला. पहा पहिला आणि दुसरा साईन होता, पहिले कॉस होता देता वेळेस आहे की नाही, मग आता साईन आला. मग आता पहा आय बरोबर ई रेस टू दी पॉवर टॉईस एक्स साइन 3x अपॉन 3 मायनस 2/3. ठीक आहे, पहा ई रेस टू दी पॉवर टॉईस एक्स साइन एक्सचे इंटिग्रेशन सांगा, डेरिव्हेटिव्ह नका सांगू फक्त. आता हे मायनस होते पुट्टे पहा, मायनस कॉस 3x अपॉन 3 मायनस हे चिन्ह इकडचं इकडेच ठेवलं फक्त. आता याचं इंटिग्रेशन पहा फक्त खाली घेतो पुट्टो. ठीक आहे, जागा कमी आहे आपल्याजवळ. ठीक आहे, मग काय जागेचा वापर करू राहिलो आपण कमी जागेत आहे की नाही. पहा हे काय बे डेरिव्हेटिव्ह घेतला कुत्र्या शेपूट जसं तसंच, आणि टॉईस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 आला आहे का नाही, आणि मग हा साइन 3x मायनस कॉस 3x अपॉन 3 dx. हा डब्बा कंप्लीट. ठीक आहे, पहा पुट्टो आता आय बरोबर ई रेस टू दी पॉवर टॉईस एक्स साइन 3x अपॉन 3, हा आई इकडे. तर हा आता पहा रे पुट्टो, सो मायनस 2/3 एक स्टेप वाढवतो काय, हा मायनस ई रेस टू दी पॉवर टॉईस एक्स कॉस 3x अपॉन 3. ठीक आहे, हा पहा आता डबल, हा पहा 2/3 अत्यावश्यक सेवा या बाहेर, पण मायनस संघ येतात. ठीक आहे, मायनस मायनस काय होते बे प्लस होते. हा 2/3 त्याच्यानंतर अंदर काय राहिलं हे इकडे घेतो, ई रेस टू दी पॉवर टॉईस एक्स कॉस 3x dx. ठीक आहे, डबल पहा आता आपला आय आला का नाही. हे गणित असं आहे, तुम्ही किती दिवस सोडवत बसावे हे डबल येते. डबल कॉसचा साईन होईल, साईनचा कॉस होईल, डबल चालू शे गणित. ठीक आहे, हे काही थांबणार नाही बरोबर ना. मग याले दोरा आवर्ते घ्यायला लागतात आपल्याला. बस झालं ना आता कितीदा येशील म्हणा तू है का नाही. पहा तर याले काय करू आपण आवर्ते दोरं घेऊ. मग आवर्ते दोरं कसे घ्यायचे की हा पहा आय दिसून राहिला, मग हा याले आय जर सबस्टिट्यूट केलं तर आपला प्रॉब्लेम इकडे थांबलो नाही तर मग चालू द्या किती दिवस. ठीक आहे, तर आपलं काही म्हणणं नाही है का नाही. पहा सो पोट्टो हे गणित असं आहे लांबतच चालते. ठीक आहे, आय इक्वल्स टू ई रेस टू दी पॉवर टॉईस एक्स साइन 3x अपॉन 3 मायनस, हा पहा आता फक्त हे पंक्तीचं वाटप करू पडतो. ठीक आहे, पहा याले गुणून घेऊ काय संघ संघ एकदाच घेऊन घेऊ, काही फरक नाही पडत आहे की नाही. समजते ना बे. हा पहा मायनस मायनस झाला प्लस झाला, हा पहा 2 अपॉन 3 into 3 9. ठीक आहे, आता किती रे ई रेस टू दी पॉवर टॉईस एक्स कॉस 3x जसे आले तसा. आता डबल पारे बुट्ट्यो, आता हा चालला इकडे गुन्हेले है की नाही, गुणन. ठीक आहे, मायनस 4/9. हा पहा
2 इंटू 2 आणि 3 इंटू 3 बरोबर. आणि हा कोण होय बे आपला वय की जाणले काय होय आय होय काय होय तर आय होय. ठीक आहे. प्लस C1 घेतो मी इंटिग्रेशनचं साईन गेलं ना आपलं. मग आपल्याकडे नियमानुसार कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आलाच पाहिजे आहे का नाही. तर मग आला तो पुढे. तर मग आता पहा ना आय बरोबर काय तर पहा हा इकडचा इकडे आणा तो आहे आपला तिकडे काही कामाचा नाही 4/9 आहे बरोबर. आता उत्तर येऊन राहिले पुढे. ठीक आहे. सो ई रेस टू द पॉवर टॉइस एक्स साइन 3x अपॉन 3 प्लस 2/9 ई रेस टू द पॉवर टॉइस एक्स कॉस 3x बरोबर. पहा कॉस आणि साईन झालं की बिघडलं गणित सारं बरोबर ना. म्हणून साईनचा साईनच आहे ना कॉसचा कॉसच आहे ना खाली इकडे बरोबर. ठीक आहे. हो मग आता किती होते पुढे हा 9i प्लस 4i अपॉन 9. ठीक आहे. आता याच्यातून कॉमन काढा लागते आपल्याला काय हा पहा बरोबर ध्यान द्या. हा पहा ती दिसून राहिला ई रेस टू द पॉवर टॉइस एक्स हा दिसून राहिला इकडे आहे का नाही. आणि इकडे मी 3 दिसते इकडे याच्यात 3 आहे का नाही. तर मग ई रेस टू द पॉवर टॉइस एक्स अपॉन 3 घ्या बे कॉमन. ती करायला आता साइन 3x हा कॉमन आला ना बाहेर. तर मग याच्या बदल्यात हाच राहिला. पण अति किती राहते पहा 2 आहे आणि अपॉन 3 आहे कॉस 3x प्लस C1. ठीक आहे. आता पुढे नवीन स्टेप लिहिल्यापेक्षा मी इकडेच जरा घोटघाट करतो. पहा 9i आणि 4i किती होतात रे हे 13i होतात की नाही होतात ना. मग आता पहा काय जादू पाजाराशी आहे की नाही. आय बरोबर किती 9 अपॉन 13 इंटू ई रेस टू द पॉवर टॉइस एक्स अपॉन 3. त्याच्यानंतर याला क्रॉस मल्टिप्लाय करतो पुढे. ठीक आहे. 3 साइन 3x प्लस 2 कॉस 3x अपॉन 3. ठीक आहे. प्लस इकडचा हा 9/13 C1. ठीक आहे. हा पहा 3 1 जा तसा हाय बी येते. पहा 3 3 जा हे पहा हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही. हा 3 या 9 सोबत कटून जाते फक्त. ठीक आहे. तर राहिलं किती बे आय बरोबर किती ई रेस टू द पॉवर टॉइस एक्स अपॉन 13 इन ब्रॅकेट काय राहिलं 3 साइन 3x प्लस 2 कॉस 3x प्लस C. ठीक आहे. मग आता सीच्या बदल्यात काय घेतला मी इकडे 9/3 C1. ठीक आहे. ध्यानात ठेवा व्यवस्थित. ठीक आहे. आला आन्सर. पहिलं एक्झाम्पल झालंय. चला एकच एक्झाम्पल होतं याच्यात 10 नंबरचं. ठीक आहे. चला पुढे क्वेश्चन नंबर 2 मध्ये जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 3 एक्झाम्पल्स आहेत. तिन्ही घेऊन घेऊ फटाफट समजून घ्या. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 नंबरचं एक्झाम्पल. क्वेश्चन 2 मध्ये 1 नंबरचं एक्झाम्पल आहे. किती आहे तर ते आहे ई रेस टू द पॉवर टॉइस एक्स साइन 3x dx. नंबर 2चा आहे ई रेस टू द पॉवर मायनस एक्स अपॉन कॉस 2x dx. आणि थर्ड नंबरचा आहे साइन ऑफ लॉग x dx. ठीक आहे. काढा एकदम. ठीक आहे. तर पुढे पाहता त्यातलं 1 नंबरचं घेऊन घेऊ फटाफट. 1 नंबर 2 नंबर आपल्या याच्यात बसणार आहेत. ठीक आहे. जास्त वेळ नाही घालवायचा. आता एक एक्झाम्पल झालंय आपलं त्याच्यावरून तुम्हाला फटाफट समजून जातील. 2 नंबर आणि 3 नंबरचं एक्झाम्पल म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबरचं. आय इक्वल्स टू काय ई रेस टू द पॉवर टॉइस एक्स साइन 3x dx. ठीक आहे. चला मग हा पहिला हा दुसरा पुढे इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. ठीक आहे. इंटिग्रेट करा बाय पार्ट्स न. पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन साइन 3x dx होल dx. ठीक आहे. पहा सारखंच आहे बे भैताळो. ठीक आहे ना. मगाच्या गणितासारखंच आहे. येते का तुम्हाला राहू देऊ का सोडवायचं घ्या तरी बी. ठीक आहे. पहा मग हा ई रेस टू द पॉवर टॉइस एक्स काय होईल आता हा मायनस कॉस 3x अपॉन 3. पहा डेरिव्हेटिव्ह असता तर काय सांगितलं असता तुम्ही कॉस सांगितलं असता आहे की नाही. पण इकडे इंटिग्रेशन आहे तर मायनस हे ध्यानात ठेवा बरोबर. ती लय खेप चुकतो आपण पोटतो. ठीक आहे. मग हा ई रेस टू द पॉवर टॉइस एक्स इंटू 2 आहे की नाही. आणि हा पुन्हा हे जशाल तसंच इकडे आहे ना काढलेलं एकदा डबल डोक्याला ताण नाही पाहिजे आपल्या आहे की नाही.
एकदा काढलं ना, एकदा इंटिग्रेशन काढलं आपण, है की नाही? पहा, ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स मायनस ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स कॉस 3x अपॉन 3. हा पहा 2/3 बाहेर येतो म्हणते. ठीक आहे, अत्यावश्यक सेवा आतमध्ये या बाप्पा बाहेर 2/3 है की नाही. ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स कॉस 3x dx. ठीक आहे, पहा आता आय झाला आपला, पण पुन्हा आला है की नाही, बाय पार्ट्स आला पुन्हा एकदा, है की नाही. इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स, अगेन इंटिग्रेटिंग बाय पार्टस. ठीक आहे, घ्या रे पोट्यो. ठीक आहे, मग आता आय काय रे, ते पहिलं भारोडतं संघ आहेच आपल्या, मायनस ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स कॉस 3x अपॉन 3 प्लस 2/3. चला डब्बा टाका, पहिला जसाच्या तसा दुसऱ्याच इंटिग्रेशन. दुसरा कोण आहे, कॉस 3x आहे की नाही, मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याच इंटिग्रेशन होल dx. डब्बा कंप्लीट. ठीक आहे, लक्ष द्या बरोबर, झोपू नका बे. मग आय बरोबर काय आता सांगा, किती सोपं गणित आहे बे. ठीक आहे, सारखे सारखे जात आहे का नाही. मग आता हा मायनस ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स कॉस 3x अपॉन 3 प्लस 2/3 आणि हा ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स आणि कॉस 3x चं इंटिग्रेशन साइन 3x अपॉन 3 मायनस ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स इंटू 2 आणि कॉस 3x चं डबल हेच आहे, साइन 3x अपॉन 3 dx. डब्बा कंप्लीट है की नाही. पहा मग आय बरोबर काय, मायनस ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स कॉस 3x अपॉन 3 प्लस हवा 2/3 जशा आले तसा ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स साइन 3x अपॉन 3. हा 2/3 काय करते तो बाहेर येतो म्हणते, ये बाबा मायनस 2/3 हा आला बाहेर. इंटेग्रल ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स साइन 3x dx. पण हा कोण होय बे, बरोबर पहा बे, आय होय हा आपला, है की नाही. तर मग आता फक्त काय करायचं, पंक्तीले वाटून द्यायचा. हा 2/3 बाहेर आहे तो. ठीक आहे, त्याला काही गमून नाही राहिलं. आय बरोबर मायनस ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स कॉस 3x अपॉन 3 प्लस 2 ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स साइन 3x अपॉन 9. हे बघा झालं, 9 होत आहे. बरं, मग अजून हा किती होते, मायनस 4/9 4/9. ठीक आहे, मग आता काय राहिलं बी, इकडे आय होते हा, प्लस इकडे घ्यायचा आहे C1. आपल्याला आता काय घ्यायचं आहे, C1. काऊन ते इंटिग्रेशन गेलं ना आता आपलं, है की नाही. तर मग पोट्टे होता पा गणित आला आपला आता. ठीक आहे, सो आय प्लस 4/9 आय मगाच्याच गणितासारखं आहे बे हे. पहा येऊ दे इकडे. मग आता काय राहते इकडे पहा, मायनस ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स कॉस 3x अपॉन 3 प्लस 2 ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स साइन 3x अपॉन 9 प्लस C1. ठीक आहे, चला आता हे किती होतात रे, मगाच्याच गणितासारखे आहेत बे. 4/9 आय प्लस 4 आय किती होतं ते 13 आय अपॉन 9 इक्वल्स टू, याच्यातून कॉमन निघते पोट्टो मगाच्या सारखं. पहा हा पहा ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स आणि अपॉन 3. ठीक आहे, मग इकडे काय राहते रे, मायनस कॉस 3x आणि हा किती 2/3 साइन 3x प्लस C1. आता हा जाऊ द्या, भागेले तिकडे. ठीक आहे, भागेले गेला तर काय होईल, आय इक्वल्स टू 9 अपॉन 13 इंटू ई रेस टू दी पॉवर टॉइस एक्स अपॉन 3. हा मायनस 3 कॉस 3x प्लस 2 साइन 3x अपॉन 3 प्लस C1.
ठीक आहे. गणित थोडेसे लेंदी आहेत, दोनदा इंटिग्रेशन बाय पार्ट्स घ्यायला लागते ना, म्हणून हा पहा 3 3 जा 9 होतात की नाही, हे याच्यासोबत कटून जातात. ठीक आहे. मग राहिलं काय आता, आय बरोबर आपल्याजवळ आपण पोर्टिव्ह पाहता ई रेस टू दी पॉवर टॉईस एक्स अपॉन 13 इन ब्रॅकेट 2 sin 3x मायनस 3 cos 3x प्लस हा पहा याच्यात राहिलं होतं आपलं आहे की नाही 9/13 c1 प्लस c. बरोबर. आता हा कसा आला तर माहीत आहे तुम्हाला, मागच्याच गणितात सांगितलं आहे. ठीक आहे. डबल तेच ते आहे की नाही. मग आपण काय की नाहीतरी कॉन्स्टंट C1 ची व्हॅल्यू माहिती आहे का तुम्हाला किती आहे तर नाही माहिती, मग त्याच्या बदल्यात आपण C ठेवू शकत असतो. ठीक आहे. चला तर एक्झाम्पल नंबर 2 पोट्टेव कळलं का रे पोट्टेव. ठीक आहे. समजून राहिलं ना, महत्त्वाचं म्हणजे बोर नाही व्हायचं. ठीक आहे. आता हे गणित थोडेसे लेंदी आहेत तर थोडंसं कठीण वाटतेच. ठीक आहे. आणि पेशन्स लय महत्त्वाचे असतात पोट्टेव. ठीक आहे. पा भैताळ आता किती नंबरचं गणित बे, नंबर 2. ठीक आहे. नंबर 2 काय आहे, ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स आय इक्वल्स टू, हा वाला प्रॉब्लेम काय नंबर 2 ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स कॉस टू एक्स डी एक्स. ठीक आहे. डबल हा पहिला, हा दुसरा बे. ठीक आहे. पेशन्स ठेवा, तेच ते बोर होऊन राहिलं म्हणा आहे का नाही. मग इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स, झोपू नका, झोपला तो संपला. ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन आहे का नाही, मग होल dx. ठीक आहे. पहा सोबत ठेव, पहा ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स, झोपू नका. कॉस टू एक्स च इंटिग्रेशन काय होते बे, साइन टू एक्स अपॉन 2 मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स इंटू -1. कायचा होय बे, हा डेरिव्हेटिव्ह आहे. कायचा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे -1. काऊन हा -x असल्यामुळे. बरोबर. नाही तर मग काय म्हणसाल, असाच घेतला साइन टू एक्स अपॉन 2 dx. ठीक आहे. पहा आता हा -1/2 डबल बाहेर येतो म्हणते, अत्यावश्यक सेवा या बाहेर. मग काय राहिला आता, ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स साइन टू एक्स अपॉन 2 मायनस झाले प्लस 1/2 ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स साइन टू एक्स dx. ठीक आहे. हा पहा पहिला आणि हा दुसरा पोट्टेव. ठीक आहे. अगेन इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. ठीक आहे. समजलं तुम्हाला, इंटिग्रेशन जर लिहिलेला इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स बरोबर पाहून घ्यायचा. ठीक आहे. मग आता काय, हे जशाले तसंच पहिलं टर्म मगाच्या सारखंच मायनस नाही ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स साइन टू एक्स अपॉन 2 प्लस 1/2. डबल हा पहिला ना दुसरा. बरोबर ध्यान द्या. ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स कॉस टू एक्स च इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये हा भाग कॉस टू एक्स नाही पाहिजे, साइन टू एक्स आहे की नाही. मग चुकलं होतं का नाही आपलं, अख्खं गणित चुकलं असतं मग आपलं पोट्टेव. ठीक आहे. म्हणून पेशन्स ठेवायचे बे. ठीक आहे. मग हा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन होल dx. डब्बा उघडा ठेवू नका. ठीक आहे. हे याची ब्रॅकेट तिकडे. ठीक आहे. ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स साइन टू एक्स अपॉन 2 प्लस 1/2 ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स साइन टू एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस टू एक्स अपॉन 2. ठीक आहे. मायनस कोणती नस मायनस. ठीक आहे. सो आता इंटिग्रेशन मध्ये पहा, ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स -1 मायनस कॉस टू एक्स अपॉन 2 dx. डब्बा कंप्लीट. डबल आहे आता ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स साइन टू एक्स अपॉन 2 है की नाही. पाहता 1/2 डब्बा आपला मायनस ई रेस टू दी पॉवर एक्स कॉस टू एक्स अपॉन 2. हे याचंच घेतलं फक्त. ठीक आहे. अजून हे तर बाकीच आहे. पहा ही मायनस अंदरच कॅन्सल होतात. ठीक आहे. हे मायनस राहिलं आपलं -1/2 इंटिग्रल ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स कॉस टू एक्स बसत नाही रे बा, -1/2
ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स कॉस 2x dx. ठीक आहे, हा पहा ओळखीच आपल्या आला आय. ठीक आहे, चला उत्तर आलं रे पोट्ट हो. चला आनंदाचे डोही आनंद तरंग. आय इक्वल्स टू मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स साइन 2x अपॉन 2 प्लस हा पहा 1/2 न पंक्तीचा नियम लावतो मी आता काय मायनस 1/4 दिसला रे. मायनस 1/4 ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स कॉस 2x. आता डबल याले गुन्हा, हे म्हणजे मायनस इकडेच घेतला आहे मी. ठीक आहे, मायनस 1/4 या पहा 1/4 1/4 आणि हा आय होय बे. कोण होय, कोण आहे आपला तर तो आय आहे का नाही. पहा मग आता तो घेऊन या तिकडे आयचा इकडे आय प्लस 1/4 आय इक्वल्स टू याच्यातून कॉमन निघते पोट्टे काहीतरी काळा जे निघत असेल ते काळा अपॉन 2 अति काय राहिला मायनस साइन 2x. काय राहिला मायनस साइन 2x. हा मायनस नाही बे. ठीक आहे, प्लस हा मायनस 1/2 कॉस 2x प्लस C1. ठीक आहे, सो किती होतात रे 4 1 4 4 1 4 आणि 1 म्हणजे 5i अपॉन 4 इक्वल्स टू ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स अपॉन 2. हे 2 साइन 2x मायनस कॉस 2x अपॉन 2 प्लस C1. ठीक आहे, आता हे जा तिकडे डिव्हिजन मध्ये आय इक्वल्स टू 4/5 ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स अपॉन 4 इकडे 2 साइन 2x मायनस कॉस 2x प्लस 4/5 C1. ठीक आहे, हा 4 4 कॅन्सल झाला. आय बरोबर काय रे पोट्टो ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स अपॉन 5 2 साइन 2x मायनस कॉस 2x प्लस C. दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे, लास्ट एक्झाम्पल आहे जे की सबस्टिट्यूशन्स आहे त्याच्यामध्ये आणि सिम्पलचं प्रॉब्लेम आहे ते लगेच होतं. ठीक आहे, पेशन्स ठेवा पोरांनो. महत्वाचं म्हणजे काय फॉर्म्युले पाठ ठेवा. ठीक आहे, चला घ्या बरं पटकन शेवटचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3 नंबरचं एक्झाम्पल काय साइन ऑफ लॉग एक्स आय इक्वल्स टू साइन ऑफ लॉग एक्स. मग आता इथे सबस्टिट्यूशन्स आहे पोरांनो. हे गणित दिसत नाही, लगेच समजत नाही एक्झाम्पल की हे आपलं ह्या टाईपचं एक्झाम्पल असेल म्हणून. ठीक आहे, पण तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल की नाही बा हा या टाईपचाच आहे, त्याला ओळखावं लागेल. पुट टी इक्वल्स टू काय लॉग एक्स. हे लॉग एक्स जे पोटातलं जे दिसून राहिलं ना त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा पोट्टो. ठीक आहे, मग ते सबस्टिट्यूट केलं की काय होते समजा इथे पहा मी जर याचं एक्सपोनेन्शियल घेतलं तर काय होईल ई रेस टू दी पॉवर लॉग ऑफ एक्स म्हणजेच काय होईल टी बरोबर ई रेस टू दी पॉवर टी बरोबर काय एक्स. कारण ई रेस टू दी पॉवर लॉग काय होत असते कॅन्सल होत असते हाय की नाही. तर मग आता याला डिफरन्शिएट करा पोट्टे हो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी टी इक्वल्स टू काय 1/x dx. सो एक्स डी टी इक्वल्स टू काय dx. एक्स ची व्हॅल्यू किती आहे रे ई रेस टू दी पॉवर टी आहे. ठीक आहे, इक्वल्स टू dx. ठीक आहे, चला ठेवा याच्यात. मग आय बरोबर काय आला रे हा बा साइन टी बरोबर ना. एक लॉग एक्सच्या जागी काय ठेवला आपण हा पहा टी ठेवायला घेतला का नाही. मग हा टी ठेवायला घेतला तर तिथे ठेवू आपण आणि डीएक्सच्या बदल्यात काय आलं ई रेस टू दी पॉवर टी डी टी है ना. मग आता आपण याला पहिला दुसरा म्हणू शकतो है का नाही. आता मागच्या गणितासारखेच घेऊन घेऊ आपण हे पण. ठीक आहे, हा पहिला आणि हा दुसरा. ठीक आहे, मग आता इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स म्हटलं की काय करायला लागेल आपल्याला पुन्हा एकदा हायच तो पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन है ना. तर मग घ्या आय बरोबर काय पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन. ठीक आहे, होल डी टी. लय भारी आहे का नेहमी सारखंच आहे. झालं आता हे एवढं गणित झालं की मग ई रेस टू दी पॉवर टी साइन टीचं मायनस कॉस टी इंटिग्रेशन होय डेरिव्हेटिव्ह होय. ठीक आहे, मायनस ई रेस टू दी पॉवर टी जशाल तसा कुत्र्या शेपूट होय. ठीक आहे, पुन्हा मायनस कॉस टी आणि डी टी.
ठीक आहे. पारे आता हा पा मायनस 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 काय होते प्लस मायनस ई रेस टू दी पॉवर टी कॉस टी प्लस ई रेस टू दी पॉवर टी कॉस टी डी टी. पुन्हा अगेन इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स, अगेन इंटिग्रेटिंग बाय पार्टस. ठीक आहे. चला घ्या रे बोट्टू इंटिग्रेट करा. मग आता काय आहे बरोबर मायनस ई रेस टू दी पॉवर टी कॉस टी प्लस डब्बा टाका, गरज नाही कारण काय कॉमन काढायचं काम नाही इकडे बाहेर काहीच नाही बरोबर ना. मग पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन होल dt झालं. तर मग आता I बरोबर काय मायनस ई रेस टू दी पॉवर टी कॉस टी ई रेस टू दी पॉवर टी कॉस टीचं इंटिग्रेशन साइन टी मायनस हे कुत्र्याचं शेपूट जसं आले तसं हा साइन टी आणि हा डी टी. हा पाबे हा कुठे गेला हा बा आलाय. ठीक आहे. तर मग उत्तर येऊन राहिलं पोट्ट्या आता आहे का नाही मायनस ई रेस टू दी पॉवर टी कॉस टी प्लस ई रेस टू दी पॉवर टी साइन टी. याच्यातून कॉमन निघते ना बे, हे काढून घ्या ना इकडचे इकडेच. ठीक आहे. विनाकारण नवीन हे बा साइन टी मायनस कॉस टी. ठीक आहे. मायनस आय प्लस C1. ठीक आहे. चला मग आता उत्तर येऊन राहिलं पोट्ट्यो. सो I इक्वल्स टू I प्लस I, दोन I होतात बा I आणि I किती आहे 2I आणि इक्वल्स टू ई रेस टू दी पॉवर टी साइन टी मायनस कॉस टी प्लस C1. सो I इक्वल्स टू काय ई रेस टू दी पॉवर टी अपॉन 2 साइन टी मायनस कॉस टी प्लस C1 अपॉन 2. ठीक आहे. ह्या दोननं सगळ्याला भागलं मी इकडे. ठीक आहे. फक्त काय करा आता आपण जे घेतलं होतं ते वापस द्या. ठीक आहे. ई रेस टू दी पॉवर टी काय होता रे एक्स होता आणि साइन ऑफ लॉग एक्स मायनस कॉस ऑफ लॉग एक्स आणि हा प्लस सी. सो झालं. हे एक तिसरे एक्झाम्पल होतं याच्यामधलं क्वेश्चन 2 मधलं. आणि आज आपण 4 एक्झाम्पल घेतलेत पोरांनो. कळले तुम्हाला, व्यवस्थित समजले असतील अशी अपेक्षा करतोय. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला आपण, ज्यामध्ये आपण घेऊयात इंटिग्रेशन बाय पार्ट्सच आहे पण विथ सबस्टिट्यूशन्स आहे. चलो बाय.